आपुली आहिता जो असे जागता आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाखिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दया तारिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होती जे दया सारिक वाटे देवा कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे तरी माझ्या दैवा पार कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक माझ्या साऊंड वाढवायला सांगा कुळी कन्या हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे वाटे देवा तयाचा हरिक वाटे देव विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमार हरी विठोबार कुमार जय विठोबार हरी जय जय विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमार हा 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 जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार हरी जय जय विठोबार कुमार
आपुलिया हितालो असे आपुलिया हितालो असे धन्य माता पिता दया कुळे कन्या पुत्र होती सात्विक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाशिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल महायोग पीते तटे भीमरत्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रये
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समशरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगणनिहितपाणी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरीनिरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमणङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भजे विश्वनाथम् ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळ करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्यमाता पिता तयाची कुळकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत कीर्तन रवी सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबराय काय प्रतिपादित करतायत याचा विचार जर केला तर ते धन्य आहेत, धन्य माता पिता त्यांचे आहेत की जे आपल्या हिताला जागे आहेत, त्यांचे मायबाप धन्य आहेत की जे सात्विक वृत्तीचे आहेत, नाही का। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्यांचे मायबाप धन्य आहेत। गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड विठोबाचं चिंतन करतात, त्यांचे मायबाप धन्य आहेत। धन्य माता पिता तयाची कोणाकोणाची तर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाची गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे धन्य माता पिता तयाची त्यांचे मायबाप धन्य आहेत, त्यांच्यावर ईश्वर प्रसन्न आहे तयाचा हरिक वाटे देवा। कोणावर आपुलिया हिता जो असे जागता तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा। संतही त्यांची सेवा करण्याची इच्छा करतात, म्हणजे तुकोबराय त्यांची सेवा करण्याची इच्छा करतात। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोणाची आपुलिया हिता जो असे जागता तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाकडे बघायला गेल्यानंतर वास्तविक म्हणताना असं म्हणायचं नाही, सरळच म्हणायचा, फक्त अर्थबोधाकरता जरा असं मी चिंतन केलं। पाहायला गेलं तर तुकोबराय या अभंगामध्ये सांगताना म्हणतात त्यांचे मायबाप धन्य आहे, देव त्यांच्यावर प्रसन्न आहे आणि संतही त्यांची सेवा करण्याची इच्छा करतात। ते काय अवस्थेमधले असतील तर जागृत आहेत। आपुलिया हिता जो असे जागता ते जागृत अवस्थेमध्ये आहेत, जागे आहेत। कशामध्ये जागे आहेत तर हिताला जागे आहेत। दुसरा देव त्यांच्यावर प्रसन्न आहे। कोणावर हे सगळं वर्णन केलेलं आहे, ते सात्विक वृत्ती धारण करून आहेत आणि गीता भागवतांचं अखंड स्मरण म्हणजे गीता भागवत करती श्रवण करतात आणि अखंड विठोबाचं चिंतन करतात। आज गीता जयंती उत्सवानिमित्त आयोजित असणारं या ठिकाणचं पहिल्या दिवसाचं पुष्प आहे कीर्तन रूपी पुष्प। उद्या गीता जयंती आहे नाही का, आणि गीता जयंतीनिमित्त या ठिकाणी आज परंपरेनं कित्येक वर्ष झालं 55 वर्ष झालं पोद्दार महाराज चंद्रकांत पोद्दार आणि त्यांच्या परंपरेमध्ये अनेक लोकांनी आणि त्यांच्या पुढेही त्यांचे पुत्रही या ठिकाणी कार्यामध्ये ह्या गीता जयंती उत्सवामध्ये कार्यरत आहेत। गीता जयंती उत्सव आनंदानं साजरा करत आहेत
आणि उत्सवातून आनंद घेतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. उत्सव हा आनंदाकरता असतो आणि उत्सव हा आनंदानं केला जातो. आनंदाकरता आनंदानं केला जाणारा उत्सव असतो आणि याच्याकरता हा गीता जयंती उत्सव आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आजची ही सेवा आहे. पाहायला गेलं म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे कीर्तनाची सेवा आयोजित केली. परमभाग्य माझं आहे की आज माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. कोणती सेवा आहे तर पहिल्या दिवसाची. 2 दिवसाचा हा उत्सव रूपी कार्यक्रम आहे. आणि म्हणून सेवेकरता निवडलेला गीता भागवत करती श्रवण हे शब्द ह्यात आल्यामुळं या अभंगामध्ये आज हा अभंग निवडलेला आहे. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं निरंतर चिंतन करतात आणि गीता भागवताचं श्रवण करतात. पाहायला गेलं तर जागृत अवस्था सहजासहजी येत नाही. हिताला जाग होणं सहजासहजी शक्य आहे का महाराज? सात्विक वृत्ती व्हावी लागेल. म्हणजे क्रम बघायला गेलं तर श्रवण नाही का, गीता भागवत करती श्रवण. सात्विक वृत्ती श्रवणानं काय होतं? सात्विक वृत्तीता. आणि नंतर आपुलिया हिता जागता स्थैर्यतेचा भाव. जागृत अवस्था याचं वर्णन तुकोबरा एका अभंगात करतात. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवादीस जागृतीचा. निरंतर जागृत अवस्था म्हणजे काय असेल तर मनाला स्थैर्यता, अंकुश असणं, मन आपल्या ताब्यात असणं, याला शम म्हणतात. मनोनिग्रह नाही का, शम आहे. मन आपल्या ताब्यात असणं याचा अर्थ चांचल्य भाव संपूर्ण मनाची स्थिरता केलेली आहे. विक्षेप नावाचा दोष निवृत्त झालेला आहे आणि आवरण नावाची दोषरूपता निवृत्त झाल्यानंतर त्या अवस्थेमध्ये स्थिरतेचा भाव जर केला तर खऱ्या अर्थानं काय झालं? जाग झालेलं आहे. कारण दृष्टी प्राप्त झालेली आहे नाही का. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जे जागे नाहीत त्यांना म्हणावं लागतं बरं का. पण जे जागे झालेले आहेत तेच म्हणू शकतात उठा जागे व्हा नाही का, ते म्हणू शकतात. आणि तुकोबरायांना ह्या सर्व अवस्थांचं चिंतन आहे. ज्या अवस्था आवरण युक्त असतील त्या जगतात रूपतेकडे ते बघतात आणि आवरण रहित अवस्था जी ज्ञानस्वरूपाची आहे त्याच्याकडे ही स्वरूपत्वेना अनुभव आहे. दोन्ही ठाई ठिकाणी आहे, दोन्ही ठिकाणचा भाव. मग जगताला बोध करायचा असेल तर त्या ठिकाणी आवरणयुक्त असणाऱ्या जगताच्या भावरूपतांना, त्या जीवांना आवरणयुक्तता प्राप्त असेल तर त्यांना ज्ञानाचा बोध करण्याकरता या जगामध्ये कृपा नावाचं भांडवल घेऊन संत जगतामध्ये अवतरण होतात. हे ते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. उपकारा करता या जगतामध्ये संतांचा भाव आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारे. वास्तविक ते नित्यमुक्त आहेत, ते महात्म्य आहेत, ते संत आहेत आणि म्हणून जगाला बोध देण्याकरता या जगतामध्ये येतात. मग असे कोण आहेत की ज्या अवस्थेमध्ये आलेत? तसं पाहायला गेलं तर 4 प्रकार माणसांमध्ये पडतात. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. पामर आहेत काही, काही विषय आहेत, काही जिज्ञासू आहेत, काही मुक्त आहे. प्रवचनमध्ये मगाशी आपण विषय बघितलं. पामर त्यांना म्हणतात स्वैराचाराप्रमाणे शास्त्र संस्कार रहित ज्यांचं आचरण आहे नाही का, विषय इच्छुक आहेत, ते पामर अवस्थेतले. स्वैराचाराप्रमाणे म्हणजे कसं? मनाला वाटेल तसं. स्वैर आचार याचा अर्थ स्वतःच्या तंत्रानं व्यवहार करणं नाही का. स्वैर आचार म्हणजे कसंही शास्त्राचा विधी नाही, निषेध नाही, काही नाही. एखादं कर्म करण्यामध्ये शास्त्रानं जर मना केली असेल तरी पण जे करतात, चोरी करू नये, खोटं बोलू नये असं शास्त्रानं सांगितलं असलं तरीही काय होतं? बोललं जर जात असेल तर याचा अर्थ आहे की स्वैराचार. स्वैराचार, स्वतंत्राचार असे करणारे जे आहेत त्यांना पामर अशा शब्दामध्ये टाकले. जे शास्त्राप्रमाणे वागतात, शास्त्र संस्कार युक्त असूनही विषय इच्छुक आहेत, त्यांना विषयी म्हणतात. पण त्यांनाही विषयाची इच्छा आहे, स्वर्गाची कामना आहे, स्वर्गाची प्राप्ती व्हावी असे वाटतं नाही का. असे सुखाची अनुभूती यावी वाटते, जगत व्यवहारातलं सुख नाही का. मग शास्त्राद्वारा प्रतिपादित असणाऱ्या जी काही पदं आहेत, स्थानं आहेत, जसं स्वर्गस्थान असेल, वैकुंठ लोक असेल, सत्यलोक असेल. पण तुकोबरा म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. त्या सत्यलोकामध्ये राहणारे ब्रह्मदेवाला सुद्धा पुनरावृत्तीच्या मापा नवळ, पुनरावृत्ती त्यांनाही चुकलेली नाही आहे. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा काही दिवस ठरलेत, म्हणून त्याचंही आयुष्य ठरलेलं आहे, त्याचंही वय ठरलेलं आहे, त्याचंही नाही का मर्यादा ठरलेल्या आहेत. त्यामुळं त्याही अपेक्षा न करणारे जे जिज्ञासू असतात ते असे तसे सहजासहजी त्या अवस्थेला जिज्ञासूपणाच्या येत नाहीत. त्याच्याकरता त्यांनी निष्काम भाव धारण केलेला असतं. हा निष्काम भाव धारण करणं हे सुद्धा एक त्यागाचं लक्षण आहे. थोडंसं का असं ना, त्यागाशिवाय निष्काम भाव येईल का महाराज?
काहीच अपेक्षा नाहीत. काय अपेक्षा नाहीत हा त्यागाशिवायचा भाव आहे का सांगा? आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही, आम्हाला काहीच अपेक्षा नाही. म्हणजे इथं बसलोय पण कीर्तनकाराने आम्हाला काहीतरी 2 तास असं असं सांगावं की काहीतरी बोध होईल, काहीतरी आमच्या जीवनात असं वाटतं थोडंसं. ही सुद्धा आशा आहे, अपेक्षा आहे. ती चांगली आहे, काय हरकत नाही. ती आशा काय वाईट नाही आहे, चांगली आहे, नाही का? पण प्राप्त अवस्थेच्या व्यक्तीची स्वरूपता कशी आहे तर निरपेक्ष आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतवेतः सर्वारंभ प्रत्यागी ओ मदभक्त समे प्रिय. भक्त त्या अवस्थेला गेलेला आहे की जिथं अपेक्षा रहित आहे, अपेक्षा रहित अवस्थेचा भाव. आणि अशा अवस्थेला जाणं सहजासहजी नाही आहे. निष्काम कर्म निष्काम उपासनेच्या द्वारा भगवत कृपा प्राप्त होऊ शकते. कोणती कृपा प्राप्त होते? तसं साधारण कारण सर्वांनाच ईश्वर आहे, पण निष्काम कर्म उपासनेचा कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे ते तर रज्जुज्ञानलोपे व्याळशंकः असं वर्णन केलेलं आहे. कर्मफळ जर ईश्वराला अर्पण केलं तर त्याचा फळ काय आहे? रज्जुज्ञानलोपे व्याळशंक तत्प्रसादे बोधू उद्दीपे. आपण काहीतरी अर्पण केलंय, त्याचा परिणाम, त्याचं फळ काही ना काहीतरी ठरलेलं आहे. कर्म केलं तर त्याचं फळ ठरलेलं असतं, पण कर्मफळाची अपेक्षा नाही केली तर त्याचंही शुद्ध कर्माचं फळ काहीतरी ठरलेलं आहे, नाही का? नाही अपेक्षा केली तरीही त्याचं काय झालेलं आहे? निष्काम कर्म केल्याचं फळ काय? चित्तशुद्धता. निष्काम उपासना केल्याचं फळ काय आहे? चित्ताची स्थिरता. आणि त्याचं फळ काय आहे? पुढं आवरण दोषाच्या निवृत्तीकरता कारण साधनता तयार होते, अधिकारी तयार होते. आणि ही सात्विक वृत्तीता होते, ती दिशा आहे. असं तो माम सद्गमय. असं तसं श्रवणापर्यंत पोचत नाही माणूस. गीता भागवत करती श्रवण, श्रवणापर्यंत असं तसं नाही. श्रवणाकरता ते श्रवणाचा अनुभव यावा, असा विचार प्रगट व्हावा, याच्याकरता सुद्धा आपलं काहीतरी पुनीत असावं लागतं, नाही का? तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे भवता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी अतुडे, समागम घडे संतांचा. उत्कृष्ट अवस्थेपर्यंत येण्याकरता काहीतरी पुण्य केलेलं लागतं, नाही का? आणि ते पुण्य उदयाला आलं म्हणतात. पुण्य हे फळाच्या बाबतीत गरजेचं आहे. क्रियाशीलतेमध्ये पुण्य, कर्मामध्ये व्यक्ती स्वतंत्र आहे. म्हणून कर्म आणि उपासनेमध्ये कर्तृतंत्रता सांगितलेली आहे की कर्म आपण करतो, उपासना आपण करतो, पण त्याच्या फळाच्या बाबतीत कर्तृतंत्रता नाही, ती वस्तुतंत्रता आहे. त्याचं फळ देणं हे ईश्वराच्या हातात आहे, आपल्या हातात नाही आहे. क्रियाशीलतेमध्ये आपण स्वतंत्र आहे, पण फळ मिळण्याच्या बाबतीत आपण कोण आहोत? परतंत्र आहे. आणि अशा परतंत्र अवस्था कशा करताय महाराज? परतंत्रता. कारण ईश्वर आहे, तो आपल्याला केलेल्या कर्माचं यथोचित फळ देत असतो. तसं ते फळ प्राप्त काय आहे की उत्कृष्ट अवस्थेच्या मार्गाची दिशा. चांगला विचार मनात यायला लागले, नाही का? कोणता चांगला विचार? विचार करायला लागलोय आपण क्षणोक्षणी, हाची करावा विचार. हा संतांचा बोध आहे. पण आपल्या मनातही विचार चांगले यायला लागलेत की आपण हे करावं, काय करावं, नाही का? मला बाकी काही नको, मला माझा उद्धार कसा होईल, मी त्या परमार्थिक चिंतनामध्ये कसा प्रवृत्त होईल, नाही का? ही जी भावना आहे, इथपर्यंत आपण चिंतना करता येतो, हे सुद्धा आपलं काहीतरी पुण्य उदयाला आले म्हणूनच. आपण भक्तीमध्ये प्रवृत्त होतो, काहीतरी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हे चिंतन आहे. बहुत सुकृत काहीतरी पुण्य आहे आणि म्हणून भगवत भक्तीमधली मुमुक्षता प्राप्त झालेली, नाही का? मुमुक्षता म्हणजे मोक्षाची इच्छा, जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. मोक्षाची इच्छा म्हणजे मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. दुःखाची स्वाभाविक निवृत्ती व्हावी, ही स्वभावता दुःखरूपता नाही आपली. त्यामुळे प्रत्येक जीवाला असं वाटतं मी दुःखातून मुक्त व्हावं. जीव म्हणजे किड्यामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मला दुःख नको आहे, मला काय पाहिजे? सुख पाहिजे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे ना व्हावे. मला दुःख नको आहे, मला सुख पाहिजे, हे प्रत्येक जीवाची अभिलाषा, इच्छा आहे, बरं का? बघा, हातामध्ये एका बाजूला वैरणीची पेंडी आहे, एका बाजूला लांबडीची काठी आहे. आणि पुढे जर शेळीला सोडलं तर शेळी कोणत्या दिशेने जाईल? वैरणीच्या पेंडीच्याच दिशेने जाईल की नाही? कारण तिला माहिती आहे ह्या हातामध्ये सुख आहे आणि ह्या हातामध्ये दुःख आहे. दुःखाच्या दिशेने तिचा प्रवास होणार नाही. का होणार नाही? कारण दुःख प्रतिकूल वेदनीय आहे. दुःखाची अपेक्षा का नको आपल्याला आहे? दुःख आपला स्वभाव नाही, आपला स्वभाव सुखरूप आहे.
आणि स्वभावाच्या दिशेनं जाणं हा प्रत्येकाचा स्वभावच आहे. आपण स्वभावाच्या दिशेनं प्रवृत्त होतो. बघा, पाण्याला कितीही गरम करा आणि बाजूला ठेवा, काय होतं? पाणी कितीही गरम करा, पाण्याला कितीही गरम केलं आणि बाजूला ठेवलं, पाणी काय होतं? का होतं? प्रश्न केला, का होतं? पाण्याचा स्वभावच थंड आहे. शीतस्पर्शवत आपह अशी पाण्याची व्याख्या केलेली आहे. पाण्याची व्याख्या काय शास्त्राच्या दृष्टीने? शीतस्पर्शवत आपह, ज्याचा स्पर्श शीत आहे. मग तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी गरम पाण्यानं आंघोळ केली, म्हणजे गरम पाण्यानं का त्या उतरलेल्या उष्णतेनं? पाण्यात उतरलेली जी अग्नीची उष्णता आहे त्या उष्णतेमुळे आपल्याला पाणी गरम वाटलं, पण वास्तविक पाणी हे थंडच असतं, बरं का? त्याचा स्वभाव थंड आहे. त्याला बाजूला ठेवलं की ते थंडतेच्या दिशेनं प्रवास करतं, आपलं जातं. तसं आपल्या प्रत्येक जीवाला वाटतं मला दुःख नको, मला सुख व्हावं. याचं कारण काय आहे? तर आपला स्वभावच सुखरूपतेचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवेना व्हावे. सुखाच्या दिशेनं आपला प्रवास चालू असतो, पण ते सुख कोशामध्ये वाणावं, कशामध्ये वाणावं? सुख मिळावं, पण तात्पुरतं मिळावं का नित्य मिळावं? नाही का? काही लोक म्हणतात तात्पुरतं मिळालं तर काय हरकत नाही, नाही का? पण आपल्या स्वभावापर्यंत नित्य सुखाची प्राप्ती करायची असेल तर संत सांगतात साधनताही आहे, नाही का? त्या साधनेनं प्रवास केला तर नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुडे येते क्षीण. आणि म्हणून त्या ठिकाणी साधनाचा विषय होतो. बाकी सगळा विचार जो आहे, सृष्टीची रूपता, जगद्रूपता, जीवत्व भाव, ईश्वरत्व भाव, बाकी सगळ्या विचारांच्या मध्ये जेव्हा ज्ञानाचा बोध होईल त्याच्या पुढे जो प्रवास चालू होतो ती साधनता महत्वाची. मग निष्काम कर्म, निष्काम उपासना करून चित्ताची स्थिरता, निर्मळता केल्यानंतर जी साधनता तयार झालेली आहे, आणि मग त्या साधन म्हणजे अधिकारी तयार झाल्यामुळं काय झालेलं आहे? श्रवण शब्दापर्यंत पोचला. गीता भागवत करती श्रवण. गीता भागवताचं श्रवण करतात. याचा विस्तार आपण करायचा आहे पुढे जरासा, पण हिथून जरासं पहिल्या चरणापर्यंत आपण पोहोचू. कारण श्रवण हे साधन आहे, नाही का? त्याच्यानंतर सात्विक वृत्ती होणं हे कार्य आहे त्या साधनाचं, आणि नंतर जागृत होणं हा आपला स्वभावच आहे. आपण ज्ञानानं काय होणार आहे? जागृत होणार आहे, नाही? श्रवण केलं, श्रवणाचा परिणाम अंतकरणात सात्विक वृत्ती, आणि सात्विक वृत्ती होती म्हणून सुद्धा श्रवण झालं. बिना सात्विक वृत्तीचंही श्रवणामध्ये कोणी प्रवृत्त होत असंही चालतंय, काय हरकत नाही. जाग झाला, हिताला जागा आहे म्हणजे हित व्हावं असं वाटतं. आपुलिया हिता जो असे जागता. जागा आहे याचा अर्थ हितामध्ये रत आहे, हितामध्ये आहे, हितरूपतेचं ज्ञान आहे. तसं हिताचं आपल्या हिताबाबतीत बऱ्याच जणांचे विचार. देवाला वाटतं हित व्हावं, नाही का? ज्याची आपण उपासना करतो तो काय करतो? आपल्याकरता हिताचा विषय करतो का नाही? बरं, श्रुतीला वाटतं आपलं हित व्हावं. श्रुतीला हित माहीत पण आहे. अहितापासून काढती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. या जगात श्रुतीसारखी माऊली कोण असेल की आपल्या अहितापासून आपल्याला बाजूला करते आणि हित देऊन वाढवते? म्हणजे श्रुती माताला हित व्हावं वाटतं, श्रुती मातेला हित व्हावं वाटतं, वेदाला हित व्हावं वाटतं. आपलं आई बाप आपल्या हिताचाच विचार करतात. आई बाप, प्रत्येक आई बापाला वाटतं मुलाचं काय व्हावं? हित व्हावं. पण सगळ्यांनाच हित माहीत असेल असं म्हणता येत नाही. काहींना माहीत असतं, काहींना माहीत हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारुतीही वर्णन झालेलं. मग आई बापांना हित व्हावं वाटतं, पण ते हित माहीत असेलच असं नाही आहे. माहीत असलं तर चांगलंच आहे, पण नसेल तर नाही का? मग हित माहीतच असेल असं नाही. त्याच्यानंतर ते हित करू पण शकत, कारण हित करण्याकरता स्वतंत्र आपण करू शकतो. त्याला संतच आपल्या हिताचा विचार करू शकतात. जरी त्यांना हित माहीत असलं तर करतीलच असं नाही, आणि जरी केलं त्यांनी तर ते आपल्याला संतांसारखे पूजनीय आहेत. तसे मायबाप हे पूजनीयच आहेत, पण तर ते आपले हित जाणणारे असतील तर आणि उत्कृष्ट, नाही का? आणि उत्कृष्ट अवस्था. आता चिंतनाकडे आहे, मायबापांना हित आवडतं पण त्यांना हित माहीतच असेल असं नाही. श्रुती मातेला हित व्हावं वाटतं, त्यांना हित माहीत पण आहे, पण श्रुती स्वतंत्र नाही आहे की हित करण्यामध्ये. कारण ते ज्ञानदान देते, ज्ञानाची प्राप्ती करून देते, पण ज्ञान घ्यायचं का नाही ह्या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत का? वस्तुतंत्र आहे ज्ञान. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, बरं का?
पण ज्यांना हित व्हावं वाटतं येतो हिताचा कळवळा. हिताचा कळवळा येतो. कुणाला येतो महाराज? हाती पडसी म्हणून काळा. हिताचा कळवळा येतो त्यांना संत म्हणतात, नाही का? आणि ते संत हिताचा कळवळा, हित व्हावं वाटतं. नुकतं हित व्हावं वाटतं का? ते हित माहीत आहे त्यांना. हित माहीत पण आहे. घेऊन आले संत हिताहित आपुले. आपलं हित काय, आपलं अहित काय हे संतांना घेऊन आलेले आहेत. आणि तिसरं, ते संत हित आपलं करतात. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जागी क्रिया करुणी दावती अंगी. तैसे संत जगी, नाही का? क्रिया करुणी दावती अंगी. स्वतः क्रियाशील होतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची करी लाभावी न प्रीती. संतांच्या बाबतीत क्रिया करून वर्तून दाखवतात, नाही का? वर्तून दाखवतात म्हणजे त्यांना हित व्हावं वाटतं, त्यांना हित माहीत आहे आणि ते हित करण्याचा प्रयत्नही करतात. आपल्याला बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या हित व्हावं वाटतं. घेऊन आले संत हिताहित आपुले. त्यांना हित माहीत आहे आणि हित करतात, नाही का? ऐशी तैसे संत जगी क्रिया करून दावती अंगी. ते क्रियाशील होऊन आपलं हित दाखवतात आणि ज्यांना आपलं हित कळालं ते हिताला जागे असतात. आपुलिया हिता जो असे जागता. खरं आपलं हित कशात आहे याचा विचार. गीता भागवत करती श्रवण, यात आपलं हित आहे. सात्विक वृत्ती धारण करणं, यात आपलं काय आहे? हित आहे. आणि हिताला जागणं, यात आपलं हित आहे. पूर्ण हिताचं चिंतन आहे. आणि अखंड विठोबाचं स्मरण करणं, यात आपलं काय आहे? अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवंताचं चिंतन करणं, यातच आपलं काय आहे? हित आहे. याच्यामध्ये क्रियाशील आहे. श्रवणामध्ये क्रियाशील. गीता भागवताचं श्रवण करतात. श्रवण फार महत्त्वाचा विषय, कारण श्रवणानंच मुक्ती मिळते. माऊलींची एक ओवी काय सांगते बघा. काना वचनाची भेटी सरसीच वै क्रेटी, वस्तू होणी वटी कवणे ऐकून. श्रवणाचा परिणाम. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष से आईता श्रवणा माझी. मनाला मारायची गरज नाही, नाही का? मनाचा मारू न करता, इंद्रियाला दुःख न देता, मोक्ष से आईता श्रवणा माझी. ऐकावं बरं का. आजकाल ऐकणं जरासं कमी होतं, नाही का? सगळ्यांचं नाही सांगत, काही काहींचं सांगायला लागलो. काही लोक ऐकतात पण ऐकत नाहीत. घरात पोराला तांब्या उचलून आण, त्यांना ऐकलं पण ऐकलं नाही. म्हणजे ऐकणं आणि ऐकणं यातला जो फरक आहे ना, ऐकलं पाहिजे आणि पुन्हा ऐकलं पाहिजे. श्रवण केवळ शब्दांना शब्द गोड वाटतात, केवळ शब्द ऐकायला बरं वाटतं, ते म्हणून ऐकणं का बरं असणारं ऐकणं? काय म्हणणं आहे? ऐकायला बरं वाटतं ते ऐकावं का बरं असणारं ऐकावं? नाही का? नाहीतर ऐकायला बरं आपल्या एखाद्यानं कीर्तनात नाव घ्यावंच हे सुद्धा बरं वाटतं. पण ते बरं असेलच म्हणता येत, कारण स्वतःची स्तुती केल्यानंतर स्वतःची स्तुती तशी आपल्याला काय, माऊली तुकोबरांच्या भाषेत स्तवणी आणणारा केला आयुष्याचा मातेरा. एखाद्याची स्तुती झालीच तर जर ते स्तुती त्याला पचवता आली नाहीच तर मग काय आहे? मग हरभऱ्याच्या झाडावर, नाही का? मग आपल्याला बरं वाटतं याच्यापेक्षा बरं असणारी गोष्ट ऐकावी. काय ऐकावं प्रश्न असेल, कसं ऐकावं आणि काय ऐकावं? 3 रूपात. काय ऐकावं, कसं ऐकावं आणि काय ऐकावं? ऐकणं, श्रवण हा शास्त्रीय परिभाषेमध्ये उपक्रम, संवार, अभ्यास, अपूर्वता, फल, उत्पत्ती, अर्थवाद यांना पाहून जे वेदांत शास्त्राचं तत्वचिंतन करणं आहे, तात्पर्य निश्चय करणं आहे, ते श्रवण शब्दामध्ये युक्त आहे. पण श्रवण म्हणजे प्रमाणाने युक्त असणारी गोष्ट आहे. श्रवण शब्द प्रमाणाला कारण आहे. जिथं शब्द प्रमाण काम करत, नाही का? श्रवण हा शब्द सामान्य नाही, पण काय ऐकावं पहिला प्रश्न.
गीता भागवत करती श्रवण. सगळ्यात पहिल्यांदा ऐकावं तर परमार्थिक चिंतन, ज्यामुळं आपल्या अज्ञानाची निवृत्ती होईल अशी गोष्ट ऐकावी, नाही का. ज्यामुळं आपल्या अज्ञानाची काय होईल, निवृत्ती होईल. अज्ञानाची निवृत्ती होणारी गोष्ट आपण ऐकली तर आपलं हळूहळू अज्ञान निवृत्त होतं. मग बाकीचं कोणतं अज्ञान निवृत्त व्हावं, लौकिकातलं अज्ञान नाही आहे, तर याचा अर्थ आहे की ब्रह्मसंबंधी असणारं अज्ञान, आपल्या स्वरूपाच्या संबंधी असणारं अज्ञान, त्याची निवृत्ती व्हावी, नाही का. या जगतामध्ये एवढ्याच करता जर बघायला गेलं तर येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंभवना धारी चिरापण. ह्या जगतामध्ये आपण या शरीर रूपाला आलो आहोत आणि आपलं नेमकं कार्य असेल तर मी कोण आहे, क्वस्त्वम कोहम कुतो आयात कामे जननी कोमेतात. आद्यजगुरु शंकराचार्य सांगतात मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर बरं का. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाटणं गरजेचं आहे, नाही का. वाटणं गरजेचं आहे. आणि जेव्हा त्याच क्रमानं आपला प्रवास चालू, काय श्रवण करावं. श्रवण जगातल्या गोष्टी म्हणजे विषय म्हणून ऐकायचं नाही, तर विषय म्हणून नाही, तर विषयाच्या निवृत्ती करताचं श्रवण, नाही का. ज्या श्रवणानं काय होतं, म्हणून गीताजीचं श्रवण हे शास्त्रचिंतन आहे, त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. अध्यात्मशास्त्र ही अंतरंगूची अधिकारी आहे. गीताशास्त्र कसला शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र. इथं बाकी काही नाही, इथं विवेकवल्लीची लावणी हो दे सैग, मगाशी वर्णन केलं विवेकवल्लीची लावणी. आता अवदारा कथा गहन, अवदारा म्हणजे एक लक्ष द्या ह्या कथेकडं. कोणती कथा आहे, सकळ कौतुका जन्मस्थान, सगळ्या कौतुकांचं जन्मस्थान आहे की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. जिथं विवेक तरुचं उद्यान आहे म्हणजे विवेकाची प्रतीती येते. खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, चांगलं काय वाईट काय, नित्य काय अनित्य काय, याचा बोध जर आपल्याला होत असेल आणि विवेकाची प्राप्ती होत असेल असं आपण ऐकावं, नाही का. काय ऐकावं, ज्याच्यामुळं बोधाची प्राप्तता होते, बोध आपल्याला प्राप्त होतो, ज्याच्यामुळं आपल्या अज्ञानाची निवृत्ती होते, असं जे चिंतन आहे ते शास्त्रचिंतन आहे, ते भक्ती मार्गातलं चिंतन आहे, ते यथार्थ ज्ञान आहे. त्या ज्ञानाला श्रवण केल्याशिवाय श्रवणानंच मुक्ततेचा भाव. म्हणून भक्तीमध्ये सुद्धा पहिला शब्द श्रवणम, 9वीदा भक्ती आहे. पहिला शब्द श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंद्यम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवण शब्द आहे. म्हणून ऐकावं. कसं ऐकावं, मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळा देखावे, साठोवाटी घ्यावे चित्ताची, मनाचंच कान करा. वास्तविक ह्या कानाने ऐकले शब्द ऐकले जातील, पण मनाचं कान करावे याचा अर्थ मनही तिथं पाहिजे. नुकते कानात स्पर्श, मनाशिवाय कानात प्रवेशच होणार नाही शब्दांचा, पण मनाच्या कानी ऐकावे. कसं ऐकावं याच्याकरता माऊलीने एक सुंदर ओवी दिलेली आहे. शारदेचे नि चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, वेचती मने मवाळे चकोर तले. शरद ऋतूमध्ये चांदणं पडलेलं आहे आणि त्याचं सेवन कोण करतंय तर चकोराची पिलं, चकोर तलगे. कोणी पण सेवन करणं आणि चकोराच्या पिलांनी सेवन, तसं दोघांनाच, चकोर आणि चकोराची पिलं यांनाच त्याचा आस्वाद घेता येतो. शरद ऋतूमध्ये चांदणं पडलेलं आहे, त्या चांदण्याचा त्या चकोराच्या पिलांना किंवा चकोराला त्याचं आस्वादन करता येतं. त्याच्याकरता वर्षभर त्यानं वाट बघितलेली, कधी एकदा येते, कधी एकदा येते, नाही का. कधी एकदा शरद ऋतू येतोय आणि कधी एकदा चांदणं पडतंय. हे चकोरानं वर्षभर वाट बघितलेले, म्हणजे त्याला आसक्ती आहे, यावं लवकर यावं आणि लवकर मला सेवन करता यावं, बरोबर की नाही. आसक्ती आहे कुणाला, चकोराला. बरं, आल्यानंतर आता एकच दिवस आहे त्यामुळे गडबड आहे. कोणाची गडबड आहे, चकोराची गडबड आहे. पिण्यामध्ये शरद ऋतूचं चांदणं, वेचन करण्यामध्ये काय आहे, गडबड आहे, धांदल आहे. आणि तिसरी गोष्ट आहे संपण्याची भीती आहे. कारण आजच्या दिवसच आहे, म्हणजे खाण्यापेक्षा ते थोडं राहिलं याचं दुःख आहे. थोडेच दिवस राहील, थोडा वेळ आहे, खाण्यापेक्षा ते खायला पाहिजे ना. एक दिवसापुरतंच आहे ना ते, मग ते खायला पाहिजे, पण थोड्या वेळ, आता एका दिवसापुरतंच आहे, आता खाता खाता संपण्याची भीती आहे, म्हणजे पुढलंही दुःख आहे. म्हणजे त्याला म्हणतात क्षय नावाचं दुःख. म्हणजे आसक्ती आहे, चांचल्यता आहे, गडबड आहे, क्षय नावाचं दुःख आहे.
आणि या एवढ्या सगळ्या गोष्टींनी युक्त कोणाची रूपता आहे? चकोराची आहे. पण चकोराच्या पिलाला यातली एकही गोष्ट नाही आहे. चकोराच्या पिलाला आसक्ती नाही, कारण त्यानं वर्षभर वाट बघितलेली नाही आहे. चकोराच्या पिलाला धांदल नाही, गडबड नाही. त्याला कुठं माहिती आहे की आजच्या दिवसापुरतंच आहे, आणि संपण्याचं दुःखही त्याला नाही आहे. एवढं मन मवाळ आहे चकोराच्या पिलाचं. माऊली ओवी देतात, शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, वेचती मने मवाळे चकोर तलगे. चकोर पक्षी नव्हे, चकोर तलगे, चकोराची पिलं. मने मवाळे चकोर तलगे. आता पुढं वर्णन बघा. तयापरी श्रोथा अनुभवावी ही कथा, अति हळुवार पण चित्तानुनिया. त्या प्रकारे श्रोत्यानं ही कथा नुकती ऐकावी का अनुभवावी? कारण इथं शास्त्राचं चिंतन असं असतं की ते ऐकण्यापुरतं नाही, की ते एकदा का काना वचनाची भेटी सरसीचं पैकिरटी वस्तू होणी ओटी कवणे कुजो. एकदा शब्द इकंड प्रस्तुत झाले की अर्थाचा बोध झाला तर तो अर्थबोध द्वैतामधलं काम करत नाही, अद्वैतातलं काम करतो. त्यामुळं द्वैत ठेवतच नाही, स्वरूपाच्या अनुभूतीमध्येच प्रवेश करतो डायरेक्ट, नाही का? स्वरूपाच्या अनुभूतीमध्येच. म्हणून शब्द हे अक्षर नव्हती दे का, ब्रह्म साम्राज्य देविका, अर्जुना लागी चित्कळिका उजळे श्रीकृष्णे. त्यामुळे श्रवण शब्द आहे. कसं श्रवण करावं, कसं श्रवण करावं याचं वर्णन आहे. काय श्रवण करावं? गीता भागवत करती श्रवण. आणि का श्रवण करावं? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. काना वचनाचे नाही का, हां, मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता येतं, मोक्षस्य येता श्रवणा माझी. आणि श्रवण, मग काय श्रवण? गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कशा करता? श्रवणात्न क्रम पुढे गेला. सात्विक वृत्तीतेचा भाव आहे. कुळी कन्या पुत्र होती जे. सात्विक सत्ववृत्ती फार महत्वाचे. सात्विक वृत्तीता तयार होणं, सत्ववृत्ती हा ज्ञानरूपतेचं चिंतन आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानाचा परिष्कार भाव उद्भूत झालेला आहे. समजून जायचं सत्ववृत्तीचा परिणाम आहे. ज्याच्यात चांगलेपणाचा भाव निर्माण झाला आहे, समजायचं सत्ववृत्तीचा परिणाम. कारण सत्वाची रूपता सांगताना म्हणतात, तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम नामयम सुखसंगेन वदनाती ज्ञानसंगेन शाणघ. निर्मल आहे, प्रकाशक आहे आणि अनामय. निर्मल आणि प्रकाशक सत्वाची रूपता सांगताना म्हणतात. प्रकाश प्रवृत्ती नियमार्था, प्रकाश रूपता सत्वामध्ये, प्रवृत्ती रूपता रजामध्ये आहे, नियम आर्तता तमामध्ये. प्रकाश प्रवृत्ती नियमार्था हा. आणि सत्व रज तम याच्यामध्ये यदा सत्वे प्रवृत्तेतु प्रलेमयांती देहभूत तदोत्तम विधान लोकान अमलान प्रतिबद्धते. अशा अवस्थेला त्याची प्राप्तता होते. सत्वाची अधिकता झाली असेल तर ऊर्ध्वम गच्छती सत्वस्था, ऊर्ध्व अवस्थेची रूपता आहे. चांगल्या उत्कृष्ट अवस्थेची प्रवृत्ती व्हायची असेल तर सत्वरूपता. म्हणून बुद्धी ही सत्वगुणाने युक्त आहे, त्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये प्रतिदिलं आहे. त्याचंच नाव जीव होतं. काय आहे? जीवत्व अवस्था. मग त्या जीवत्व म्हणजे साक्षीत्वानं बघायला गेलं तर प्रकाशक, साक्षी रूपामध्ये प्रकाशन करण्याचं काम जे आहे ते सत्वगुणामुळे आहे. त्याला म्हणतात ज्ञान प्राप्तचं साधन. ज्ञानरूपता सत्वगुणानं प्रतिदिलं. जगातल्या कुठल्याही वस्तूवर आपलं प्रतिबिंब दिसतं का हो? आपण दिसतो का? मग कुठं दिसतो आपण? आपला चेहरा आरशात बघतो, पाण्यामध्ये बघतो का नाही सांगा? कारण का? तिथं पारदर्शकता. आरसा हे पारदर्शक आहे ना. हां, तसं अंतकरण वृत्तीमध्येच प्रतिबिंबित चैतन्य रूपता का आहे? कारण अंतकरण हे सत्वगुणाने युक्त आहे. अत्यंत सूक्ष्म रूपता, सत्वरूपता, ज्ञानरूपता, हे तिन्ही रूपता तिथे मिळतात. सत्वता आहे, सत्वाचा परिणाम आहे. म्हणून परमार्थ हा सत्वाची रूपता आहे. तुका म्हणे येते, सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. सत्वानं काय होईल? चांगल्या मार्गाकडे जाता येईल. पण सत्व हे ज्ञानरूप असल्यामुळं तेही एक ठिकाणी म्हणतात सत्वसुद्धा बंधाचीच कारणता आहे, नाही का? पण गुणातीत अवस्था ही त्याच्या पुढची आहे. गुणांच्या पलीकडे जाणं ही पुढची अवस्था अनुभूतीच्या ठिकाणी. पण सत्ववृत्ती काय करते? चांगल्या उत्कृष्ट मार्गाकडे आपल्याला नेते. कुठं नेते? चांगल्या मार्गात. काय झालं? 3 चोर आहेत, 3 दरोडेखोर आहेत, आणि एक व्यक्ती 3 जंगलातनं जात असताना 3 दरोडेखोरांनी त्याला पकडलं. एकाने त्याचं सगळं हिसकावून घेतलं आणि ह्याला मारूया म्हटला. दुसरा म्हटला ह्याला मारायची गरज नाही आहे,
नाही का, ह्याचं फक्त आपण हिसकावून घेतलंय, नाही का. हां, पहिला म्हटला याला पूर्णच मारूया, दुसरा म्हटला नाही नाही थोडंसं समजावून दम देऊन सोडून देऊ, काय हरकत नाही. तिसऱ्यानं काय केलं, म्हटले काही नाही, ह्याला एकदा चोरलंय ना आपण सगळं, आता ह्याची काय आपल्याला गरज नाही, ह्याला बरोबर मार्गाला लावू. म्हणून त्यानं काय केलं, त्याच्या हाताला धरलं आणि रस्त्यानं मार्गाला लावलं. त्याला सांगितलं इकडं जा बाबा, तू पोचशील घरापर्यंत. कुणी काम केलं, तिसऱ्यानं. पण पाहायला गेलं तर तिघं पण कोण आहेत, त्याला लुटणारेच आहेत. त्याला काय केलेलं आहे, त्यांनी लुटलेलंच आहे ना, त्याचं धन काय केलेलं आहे, त्याचं धन लुटलेलं आहे, त्याच्या धनाला लुटणारेच तिघे जण आहेत. मग अर्थही असा होतो की जरी पण ह्या तिघांमध्ये जर क्रम करायचा म्हटला तर पहिल्यापेक्षा दुसरा बरा आणि दुसऱ्यापेक्षा तिसरा बरा. तिथं म्हणतात तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम नामयम सुखसंगेन बंधनाती. पण सुखसंगानं बंदच आहे. ज्ञानसंगेन चाणग, ज्ञानरूपता सुद्धा नाही का, ज्ञानरूपता सुखरूपता. पण सुखाच्या पलीकडे स्वभावता प्राप्त व्हायची असेल तर आनंदरूपता स्वभावता आहे. आणि स्वभाव आनंद प्राप्त व्हायचा असेल तर गुणातीत व्हावं लागेल. कोणत्या अवस्था यावं लागेल, गुणातीत अवस्थेची रूपता. कारण तो निर्गुण अवस्थेचा अनुभव घ्यायचा असेल तर गुणरहित गुणयुक्त कसं घ्यायला, तिथं भक्तीमधनं त्याला मोजता येईल. भक्ती एक माध्यम वापरता येईल त्याच्या अनुभूतीच्या तशा पद्धतीनं. पण बाकीच्या माध्यमातनं त्याला तसं करता प्राप्त अनुभव घेता येणार. सत्वरूपतात कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक. पण हे सात्विक रूपता ही उत्कृष्ट अवस्था आहे. अन्यांसारखी सात्विक रूपता नाही, ही परमार्थ मार्गातली सत्वरूपता आहे. त्यामुळे ती सत्वरूपता ही बंदाला कारण नाही तर निवृत्तीच्या दिशेने आपल्याला नेणार आहे. ही सत्वरूपता बंदाला कारण होत नाही आहे, ही आपल्याला दुःख देणारी नाही आहे. आणि अशा प्रकारची सत्वरूपता अंतकरणात धारण करून असेल मग तोच गीता भागवत करती श्रवण असंही होतं. आणि गीता भागवत श्रवण झाल्यामुळं सात्विकता अधिक वृद्धिगत होते, नाही का. दोन्ही रूपतेतनं पुढं मार्ग आहे ना, ही साधन रूपत आहे. कारण विवेक प्राप्त व्हायचा असेल तर रजगुण का तमगुण उपयोगाचा आहे महाराज. नाही म्हणले हे दोन्ही नाही, सत्वगुण पाहिजे. रजगुण आणि तमगुणता प्राप्त होऊन विवेक तयार होईल का महाराज? खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, हे त्यातनं तयार होईल का? नाही. म्हणून विवेक पाहिजे असेल. आणि विवेकानंतर जे येतं त्याचं नाव काय आहे, वैराग्य. ज्ञान विवेकपूर्वक वैराग्य, विवेकपूर्ण वैराग्य. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. हे कळालं जे जे कर्मधर्म नाशिवंत, म्हणून तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि तेथे माझे अर्थ नको देवा. कुठं वृत्ती राहो आणि कुठं राहायला नको, हा झालेला वैराग्य म्हणजे त्याग आणि स्वीकारचा भाव आहे. मग त्यागाचा भाव काय आहे, ही गोष्ट जी दुःखकारक आहे, जे त्रासदायक आहे, ती आम्हाला नको, नाही का. अनुकूल भोगाच्या त्यागाला काय म्हणतात, त्यागाच्या इच्छेस वैराग्य. अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणायला लागेल महाराज, वैराग्य. प्रतिकूलचा त्याग आम्ही करतोच की हो. प्रतिकूल काय त्यागा सांगायची म्हणायची गरज पडत. पण जिथं अनुकूल, मग अनुकूलचा त्याग करावा लागतोच का. म्हटले आता तुम्हाला एखाद्याला मालिका एखाद्याला चांगली मालिका आवडणारी असेल आणि तिचं टायमिंग जर हेच असेल टी व्हीवरची, तरीसुद्धा ती अनुकूल असून सुद्धा आपण काय केली, थोडी का असना तिचं बघणं थांबवलं आणि कीर्तना करता आलो. हे सुद्धा थोडं का असना अंतकरणात काय आले महाराज, वैराग्य आहे, वैराग्य आहे. आणि त्या वैराग्याचं फळ हे मिळतंच, उत्कृष्ट अवस्थेची प्राप्तता फळाची. तर सत्कर्माकडलं प्रत्येक पाऊल काहीतरी आपल्याला चांगलीच प्रतित्ता देतं. सत्कर्माकडलं प्रत्येक पाऊल आपल्याला काय करतं, चांगलीच प्रतित्ता देतं. एकानं राग केला म्हणून दुसरा त्याच्यावर अंगावर गेला, बरोबर ना. हा झाली प्रकृती, काय त्यात काय वाद नाही. दुसऱ्यानं राग केला म्हणून हा त्याच्या अंगावर गेला, ही प्रकृती रूपत आहे. प्रकृती रूपत आहे याचा अर्थ स्वभाव रूपत आहे. प्रकृतीचं धर्म स्वभाव रूपत आहे की बाबा त्यानं मला दुःख दिलं, मी त्याला का सोडू, त्यानंही त्याला दुःख द्यायचा प्रयत्न कर. पण ज्यानं अंगावाला त्यानं मारण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्यानं त्या गोष्टीला सहन केलं. काय केलं, सहन केलं. हे स्वभाव प्रकृती स्वभावानं वागला का तो नाही, हे उत्कृष्ट अवस्थेनं वागला. मग नाव कुणाचं होणार, नाही का. वेगळे पण कुणामध्ये जाणवणार, उत्कृष्ट अवस्थेवाल्याचं वेगळे पण जाणवलं ना. पण त्याचं फळ त्याला काय मिळणार, त्याच्या अंतकरणामध्ये धैर्य नावाचा गुण उद्भूत होणार. कोणता गुण उद्भूत होणार हे काय सांगून होत नाही. आपल्याला वाटतंय बघा मी त्याने हे केलं, पण धैर्य नावाचा गुण उद्भूत झाला.
सहनशीलता, तितिक्षा नावाची भावता तयार झाली अंतःकरणात. सहनशीलता, दुःखा वाचून सहन, ते आणि पुढे जाऊन, नाही का. नाहीतर आत्तापर्यंत लय सहन केलं तुमचं असं जर म्हटला तर ती सुद्धा दुःखावान सहनता होत नाही. दुःखा वाचून सहनता असाही भाव त्याच्या पुढे जाऊन, तितिक्षा नावाचा. कारण काय असेल तर याच्याकरता क्रोध करणं, लोभ करणं हे सगळे गुण कोणाचे असतील तर ते रजाचे आहेत, नाही का. वैराग्य, शांती, औदार्य इत्याद्या सत्व संभवा, सत्वानं संभूत असणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? वैराग्य, शांती, औदार्य. वैराग्यता, शांतीता आणि औदार्यता ही सत्वगुणाचा परिणाम आहे, है ना. काम, क्रोध, लोभ, यज्ञा इत्याद्या रजसस्थिता. काम, क्रोध, लोभ हे रजगुणाची तितता आहे. आणि आलस्य, भ्रांती, तंद्रांद्या विकारास्तमसोत्थिता, हा आळस, भ्रांती आणि तंद्रा धारण करणं हे तमाचा परिणाम आहे. विकारास्तमसोत्थिता. मग हिथं परमार्थात जर उत्कृष्ट अवस्थेकडे जात असेल तर हिथं महत्त्व कुणाला आहे महाराज? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. आणि अशी अंतकरणामध्ये जी वृत्ती रूपता तयार झालेली आहे सत्वगुणांयुक्त, कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि त्या अवस्थेतनं सात्विक वृत्ती धारण करून मनाच्या अत्यंत स्थैर्यतेचा भाव म्हणजेच आपुलिया हिता जो असे जागता, नाही का. आपल्या हितामध्ये तो काय आहे? जागृत आहे, म्हणजे अनुभवयुक्त आहे. जागृत आहे म्हणजे डोळे उघडे आहेत म्हणून काही लोक जागे आहेत असं वाटतं का तुम्हाला? नाही का. डोळे आपले उघडे आहेत म्हणजे आपण जागा आहे, हे व्यवहारात झालं. जागृत अवस्था कशात नाही तेव्हा जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. डोळे उघडे आहेत म्हणून जागा असणं हे एक प्रकारचं जागणं आहे, काय हरकत नाही, ते पण जागृत अवस्था आहे. पण अज्ञानातनं जाग होणं, अज्ञान संपूर्ण ज्ञानरूपाची प्रतीती येणं, ज्ञानाद्वारा अज्ञानाची निवृत्ती होणं आणि स्वरूपाचा अनुभव येणं, नाही का. अशी जागृत अवस्था यायला पाहिजे. कशी अवस्था यायला पाहिजे? ज्ञानरूपतेनं अज्ञानाची निवर्तकता होऊन. ती केव्हा होईल? ज्ञानाचा उद्भूत सात्विक वृत्तीनं झाल्यामुळं. कोणत्या वृत्तीनं झाल्यामुळं? सात्विक वृत्तीनं ज्ञानाचा उद्भव झाल्यामुळं. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्होळ, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, नाही का. कशाचा उद्बोध झाला? ज्ञानाचा. पूर्ण बोधाची घेऊन परडी, आशा कृष्णेच्या पाडून दरडी, मनोविकार आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, हा पूर्ण बोधाची घेईन, अशा तृष्णेच्या पाडीन धरणी, मनोविकार करीन कुरवंडी, हरिण दुराणे, ऐका जोगवा मागेन, आदमुदला टाकी भरीन, पूर्ण बोधाची घेईन परडी. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरोनी गेली, भक्ती बहीण धावून आली गाव. संध्या कैशी करू की दवा, कारण सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. अनुभूतीच्या ठिकाणी जी अवस्था आहे ती ज्ञानरूपी वृत्तीनं प्राप्त झालेली. अहम ब्रह्मास्मी,
नाही का. आणि ती ज्ञानरूपी वृत्ती म्हणजे सत्वगुणाने युक्त असणारी वृत्ती. त्यामुळं आपुलिया हिता जो असे जागता. ती जागता कशी झालेली आहे? कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक सत्ववृत्तीता प्राप्त झाल्यावर ज्या अनुभूतीची जागृत अवस्था आहे नाही का. आणि ती सत्वगुणानं प्राप्त झालेली जागृत अवस्था, त्या अवस्थेला कारण काय असेल? शास्त्रामध्ये आंतरिक साधन श्रवणाला म्हटलेलं आहे. कोणतं साधन आहे? आंतरिक, बहिरंग साधन आणि अंतरंग साधन, बरोबर ना. त्यामुळे श्रवण झालेलं आहे. गीता भागवत करती श्रवण. ज्ञानवृत्ती उद्भूत व्हायला श्रवणाची गरज असते. आणि एकदा का तो बोध झाला, त्या ज्ञानाचा बोध झाला की साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला. ठाईस मुराला अनुभव. साधू बोध झाला. मग त्यात काय नवल की धन्य माता पिता तयाचा हरिक वाटणारच. आई बापांना धन्यता वाटणारच. कारण आद्यजगुरु शंकराचार्यांचं वर्णन आहे, शंकराचार्यजींचं वर्णन आहे आद्यजगुरु शंकर की कुलम पवित्र जननी कृतांता वसुंधरा पुण्यवतीचं येणं अपार सच्चित सुखसागरेस्मिन लीने परे ब्रह्मणी यस्य चेत. ज्याचं चित्त परब्रह्म परमात्मामध्ये स्थिर लीन झालेलं आहे त्याचं कुळ पवित्र आहे, जननी कृतांत आहे, वसुंधरा पुण्यवती झालेली आहे. म्हणजे कुलम पवित्र, कुळ पवित्र झालेले आहे. जननी कृतांता, आई धन्य मानायला लागले, कृतांत मानायला लागले, त्यांची कार्यता नाही का सार्थक जीवनाचं म्हणायला लागले. जननी कृतांता नाही का. कारण कुलम पवित्र फक्त अपार सच्चित सुखसागरेस्मिन सदचित रूपामध्ये लीने परे ब्रह्मणी असे चेता. अशा ब्रह्म परमात्म्यामध्ये ज्याचं चित्त लीन झाले, तदाकार झालेलं आहे. आता वृत्ती काय झाली? वृत्ती निवृत्ती झाली, जनन दिसेची ते नाही का. सहज आंधळा एक, आणि एक ज्ञानानं आंधळा, आणि एक डोळ्यांनी आंधळा. किती आंधळा? सहज मी आंधळा गा नाही का. निज निराकार पंथे. सहज आंधळा, सहजावस्था आहे तिथं. ज्ञान ही आता ज्ञान गिळवणी, ज्ञान रूपामध्ये ज्ञान ही रूपता तिथं नाही का. त्रिपुटीमध्ये ज्ञानाची गरज आहे. स्वरूपाच्या ठिकाणी फक्त अनुभव आहे. तो अनुभव आहेच आणि अनुभव आलाच पाहिजे. बोधेपी अनुभव असो न कथं जायते तम कथम बोधे शास्त्रम लोष्टम नर समाकृती. बोधेपी अनुभव, जगातमध्ये आस्तीचा बोध हा नेहमीच प्रत्येकाला प्रतीतेला येतो. तरीसुद्धा मला येत नाही बोध असं म्हटलं तर कसं काय त्याला शास्त्र उपदेश करू शकतील नाही का. मला त्या अनुभूती येत नाही, परमार्थिक अनुभव येत नाही. बरोबर आहे, परमार्थिक अनुभव येत नाही, पण काही ना काही प्रतीतीला येते. आहेपणाचा भाव आहे का नाही सांगा? काहीच नाही असं कसं म्हणता येईल? काही ना काही प्रतीतीला येतंय ना. जे विपरीत प्रतीतीला येतंय त्याला सहज प्रतीती म्हणजे स्वभाव रूपात्वेनं अस्तिपणाचा भाव झाला की मग समजून जायचं बोध. ते बोधानं होतं, विचारानं होतं. दोरीला लांबडीशी काठी घेतली आणि मारायला लागलो सर्प जावा म्हणून. किती दिवसांनी सर्प जायलो नाही का. दोरीवरती सर्प प्रतीतीला आला आणि लांबडीशी काठी घेतली आणि दोरीला मारायला लागला. का? तो सर्प पळून जावा म्हणून. तुम्ही सांगा किती दिवसानं सर्प पळून जाईल? किती दिवस मारत बसला तरी दोरीला? नाही नाही नाही. त्या दोरीचं ज्ञानच व्हावं लागेल की ही दोरी आहे, हा सर्प नाही आहे. मग आहे इदमपणाचा जो भाव आहे ना, तो इदमपणाचा भाव सर्प प्रतीतीला आला त्यावेळीही होता आणि दोरीचं ज्ञान होतं त्यावेळीही होता. आहेच तो पहिलाही आहे, आताही आहे आणि पुढेही असणार आहे. फक्त जे विपरीत प्रतीतीला आलं ते मात्र निवृत्त होतं. ते कशानं होतं तर विचारानं. कशानं होतं? विचारानं. विचारच करावा लागतो, बाकी काही करायची गरज. औषध खाल्ल्यानंतर तो बोध येईल नाही का. काहीतरी तसंच खोकला जावं म्हणून टॉनिक आहे, तसं अज्ञान दूर व्हावं म्हणून एखादं टॉनिक आहे काय? नाही. त्याच्याकरता कोणती क्रियाशीलता असेल तर फक्त विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे. तेने आपुली स्वस्ती सहज आपण केली. विचार करावा लागतो. तो विचार प्रस्तुत व्हायचा असेल तर श्रवण, त्यानंतर मनन. श्रवणानंच अनुभूती येत नसेल तर मनन. कारण पहिलं श्रवण आहे त्याला म्हणतात शास्त्र, दुसरं मनन आहे त्याला म्हणतात युक्ती, आणि तिसरं निधिध्यासन आहे ते अनुभवालाच प्राप्त करून देते. शास्त्र, युक्ती आणि अनुभव तीन रूपात समजून द्यायचं.
काय म्हणायचं त्याला, शास्त्र, युक्ती आणि अनुभव. शास्त्र म्हणजे काय, शास्त्र बोध करतं म्हणून श्रवण शब्द आहे. जिथं बोध होतो तिथं काय आहे, शास्त्रामधनंच प्रतिपादित असणारे विषय आहेत. कळालेलं आहे, बोध करणारे शास्त्र प्रतिपादित करतात. तत्वमसी हे शास्त्र आहे नाही का, शास्त्रीय वाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी हे अनुभवाच्या रूपामध्ये नाही का. आणि त्याच्यानंतर अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, सर्वम खलु, हे सगळे प्रकार. पण त्यामध्ये तत्वमसी हा बोध आहे. आणि बोध होण्यानंतर मग तो पटला नाही तर मग मनन आहे, मग युक्तीची वापरता करावी लागते. म्हणून प्रत्यक्ष हा अनुभव असला तर युक्ती हे अनुमान आहे. युक्तीद्वारा, अनुमानाद्वाराही अनुभव घेता येत. प्रत्यक्ष अनुभव जेव्हा प्रतीतीला यथार्थ येत नाही लवकर, मग युक्ती करावी लागते. आणि युक्तीद्वाराही प्रतीतीला येत नाही त्यावेळेस मग कोणातरी महात्म्याद्वारा शब्दांचं ग्रहण करावं लागतं. प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द. मग शब्द हे शास्त्रचिंतन जे आहे ना, श्रवण हे शब्दामध्ये, शब्द तिथंही प्रत्यक्ष भाव आहे सोडा, पण अनुभूतीच्या ठिकाणी वृत्ती तदाकार होण्याकरता निमित्त मात्र आहे, पण तो बोधच कारण होतं. ज्यांना अनुभव आला, यथाव्रज गोपिकानाम, भक्तिशास्त्राचं परिपूर्ण वर्णन केलं, पण अनुभव आलेले कसे असतात यांचं सांगा म्हटल्यावर मग यथाव्रज गोपिकानाम, गोपिकांची रूपता बघून जावा की ज्यांनी निरपेक्षपणाची भक्ती कशी केली, असं आहे. तसं परमार्थिक अनुभव ज्याला आला त्यांच्या मुखातनं आलेली वचनं मी अनुभवलंय आणि तेच तू आहेस या प्रकारचा बोध. मग युक्ती केली गेली का, कारण लगेच बोध पटत नाही. मग काय आहे, संशय विपर्य आहे. अप्रोक्ष अनुभूती येऊन सुद्धा संशय विपर्य शिल्लक असतील तर मग मनन करावं लागतं. 10वा मी आहे हे कळालं, कोणीतरी सांगितल्याशिवाय कळालं तोपर्यंत रडायला लागलेले. सगळ्याला गोष्ट माहिती आहे की 10 लोक नदीच्या पलीकडे आले आणि आल्यानंतर दुःखीत आहेत, कारण त्यांनी मोजून बघितलेले आपण 9च आहे, 10वा कुठेतरी गेला आणि म्हणून रडायला लागलेले. वाटसरू जाणारा म्हणतोय का रडताय, म्हणले 10वा कुठेतरी गेला, आम्ही 9च आहे, 10वा कुठेतरी गेला. मग आता बघायला गेलं तर त्यांनी सांगितलं मोजा बघू. तो मोजायला लागला. त्या वाटसरूच्या लक्षात आलं हे बाकीच्यांना मोजते पण स्वतःलाच मोजत नाही. ते बाकीच्यांना मोजते पण स्वतःला मोजत नाही, स्वतःला मोजत नाही. मग म्हटले ह्याला 10वा दाखवूया आपण. त्याला सांगितलं अरे 10वा तूच आहेस. पटलं का लगेच, पटलं लगेच, 10वा तूच आहे. एखाद्याला पटलं, कारण ज्यानं सांगितलं त्याच्या विश्वास असेल तर पटलं. ज्यानं सांगितलं त्याच्यावर काय असेल तर विश्वास असेल तर पटलं, 10वा मीच आहे. पण तोपर्यंत पटत नसेल, संशय विपर्य असेल तर मग मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 आणि बोट जेव्हा असं आलं 10वा, दशम अहम अस्मी, 10वा मी आहे हे आपल्याला कळालं. हे कारण हे असं मनन युक्ती नाही का, मनन आणि निधिध्यासन म्हणजेच मोजणं बरं का. जोपर्यंत शास्त्राचं पटत नाही, चिंतन आपल्याला कळत नाही, तोपर्यंत मोजणं चालू आहे. आणि एकदा मोजलं की नाही, याला म्हणतात मनन आणि निधिध्यासन. हे झाल्यानंतर मग अनुभव. आता अनुभवाच्या ठिकाणी मग सांगायचा विषय राहिला का, कळालंच. जे ऐकलं होतं तेच अनुभवलं. याला म्हणतात सदद्वैतम श्रुतम यत् पंचकोश विवेकतः बौद्धम शक्यम ततो कोश पंचकम प्रविच्यते. सद अद्वैतम श्रुतम यत्, श्रुतीद्वारा श्रुत होतं. शास्त्रीय गणित्वात ज्याचं वर्णन केलेलं आहे की ज्याच्याद्वारा शास्त्राद्वारा प्रतिपादित असणारा विषय आहे नाही का, शास्त्राद्वारा बोधित विषय आहे, हे श्रवण केलेलं होतं तेच आता अनुभवाला आलं. अनुभवाला आलं ना, अनुभवाला येण्याकरता मनन निधिध्यासन होतं. तोपर्यंत मनन निधिध्यासन जर अनुभव प्रत्यक्ष शब्दाद्वारा होत असेल, काना वचनाची भेटी सरसीचं बैकिरटी वस्तू होणी ओटी ओकवणे कुजो, तर मनन आणि निधिध्यासन करायची गरज पडत नाही आहे. मनन आणि निधिध्यासन कशा करताय, अजून संशय विपर्य शिल्लक आहेत म्हणून, बरोबर ना. म्हणून श्रवण शब्द महत्त्वाचा आहे. श्रवणापासून अंतरामध्ये ज्ञानरूपी वृत्ती उद्भूत झाल्यानंतर जाग होणं. क्रम कसा झाला बघितला ना. आपुलिया हिता जो असे जागता, कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक सत्ववृत्तीता. कारण गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे विठोबा रकुमाई. विठोबा
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय 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 विठोबार कुमार आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जो तो बर का जो तो ज्याचा त्याचा आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता तयाच्या जो आपल्या हिताला जागा आहे त्याचे मायबाप धन्य नाही का म्हणजे जो तो का म्हटलं कार्यकारण नाही का जो म्हणजे जो असं करतो ती कारण रूपता असेल तर त्याचा परिणाम काय आहे धन्य माता पिता तयाची परिणाम काय तयाचा हरिक वाटे देवा आणि त्याचा परिणाम काय तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा हाच केवळ परिणाम आहे का जागणं हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे परिणामच आहे हितामध्ये जागृत अवस्थेचा अनुभव पण एरवी स्वतःचा अनुभव स्वतःला आला पण आनंदित कोण झाले काय म्हणणं आहे हा अनुभव कुणाला आला जागृत अवस्थेचं फळ परिणाम कुणाला भेटणार स्वतःला भेटणार पण त्यामुळं धन्य कोण झालं माता पिता आनंद हर्ष वाटला कुणाला देवाला नाही का संत ही सेवा करण्याची इच्छा करतात ही सेवा ही स्वभावत आहे तसं तुकोबराय सहजासहजी लवकर लक्षणरहित असणाऱ्याला संत म्हणत नाहीत लक्षण आणि संतत्वाच्या युक्त असतील त्यांना संत असा शब्द देतात आणि सेवा मग सहजासहजी कुणाची करायला तयार होत नाही करशी ते देवा करी माझे सुखे परिमी आसी मुके न म्हणे संत जर लक्षणांनी युक्त नसेल तर तुकोबराय त्यांना संत म्हणत नाहीत संतांच्या लक्षणांनी युक्त पाहिजेत संतत्व भाव असला पाहिजे संत वृत्ती असली पाहिजे संत रूपता त्यांच्यामध्ये असेल तर त्यांना संत म्हणावं नाहीतर मग संत रूपतेचे गुण नसतील आणि संत म्हणून चालेल का नाही याचा अर्थ आहे की ह्या क्रमात न गेलं असतील तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुकोबराय स्वतः म्हणतात की मला त्यांची काय घडो याचा अर्थ आहे की तुकोबराय सामान्य आहेत का नाही 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 अणु रेणू थोकडा तुका आकाश एवढा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा तुकोबराय सामान्य नाही आहेत तुकोबरायांची रूपता आहे बघायला गेलं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोणे दीपा पुण्यांगा ज्या अवस्थेमध्ये तुकोबराय असतात ती अवस्था कशी आहे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो सर्व सुखरपतेचा अनुभव आहे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार ज्या अवस्थेमध्ये निरंतर असतात ती अवस्था ब्रह्मरूपतेची आहे अनुभूतीची आहे नाही का अशा अवस्थेमध्ये आहेत पण ज्या अवस्थेची अवस्थेत असूनही जगत कल्याणाच्या दृष्टीनं नाही का आणि अशी जर रूपता धारण करत असतील तेही आपलेच नाही का ते आपली आहे म्हणजे त्यांची मज सेवा घडो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही माझ्या भाग्याला पार राहणार नाही हे तुकोबरायांचं कारण या जगतामध्ये स्वभावानं संतुष्ट होणारे तीनच लोक असं काही ठिकाणी वर्णन केले तसं आपले मित्रही स्वभावानं संतुष्ट होतील यात काय हरकत नाही पण जर खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तिथं वर्णन केलेलं आहे स्वभावेनहि तुष्यती देवा सत्पुरुषः पिता स्वभावेनहि तुष्यती देवा सत्पुरुषः पिता पितामध्ये माता पिता दोन्ही होते आपल्या स्वभावानं संतुष्ट होणारे कोण कोण आहेत देवा हा सत्पुरुष हा पिता हा म्हणजे सत्पुरुष असतील तर ते आपल्या स्वभावानं संतुष्ट होतात जर सत्पुरुष नसतील तर आपला स्वभाव चांगला असला त्यांना काय फरक नाही का माईबाप कितीही पोरग वाईट असलं तर म्हणतात की त्याची संगती जरा चुकली नाही तर पोरग फार चांगलं आहे फार स्वभावानं पोरग चांगलं आहे आमचं पण त्याची संगती जरासं एखाद्या संगतीमुळं ते बिघडलं नाही तर वास्तविकरित्या त्याचा स्वभाव फार चांगला आहे कोण म्हणतं आणि ते जर उत्कृष्ट असलं तर बरं कुणाला वाटतं
खरंच चांगल्या प्रकारचा जर भाव अंतकरणात असेल तर बरं कुणाला वाटतं? माईबापांना वाटतं. म्हणून स्वभावे नाही तुष्यती देवा सत्पुरुष हा पिता. म्हणजे माईबाप, देव आणि सत्पुरुष आपल्या स्वभावाने संतुष्ट होतात ना. आपुली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. माईबाप तयाचा हरिक वाटे देवा, देव आणि तुका म्हणे मज घडो त्यांची जी सेवा, याचा अर्थ आहे सत्पुरुष. ते आपल्याकरता खुश झालेले नाही का. म्हणून त्यांची धन्यता प्राप्त. कारण होते पित्रांचे मनोगत पुत्र होईल हरिभक्त. असं काही पित्रांचं मनोगत जर असेल आणि हरिभक्त व्हावा असं वाटत असेल तर तिथे पुढं वर्णन केलंय की जर तो चांगल्या मार्गाने आला ठीक आहे, पण विषयी प्रतिहत ते केले. पुढलं वर्णन आहे. पण जर विषयानं प्रतिहत केलं तर खऱ्या अर्थानं आई बाप धन्य म्हणता येतील का हो? नाही नाही. प्रभू रामचंद्रांना धन्यता केवळ दिली नाही तर त्यांच्या माईबापांना धन्यता दिली आहे. रामचंद्र तर धन्यता देण्यायोग्यच आहेत, पण त्यांचे माईबाप धन्य आहेत. हे कुणी म्हणावं? सामान्यानं म्हणून चालत नाही. ते सामान्यानं म्हटलं नाही म्हटले, ते म्हटलंय रावणाच्या पत्नीनं. मग शत्रूची पत्नी सुद्धा रामांच्या आईबापांना धन्यता देते. धन्यत्वया रामा माता, धन्यत्वया पिता. रामा तुमची आई धन्य आहे, तुमचे पिता धन्य आहेत. कारण परदारा न पश्यसी. सद्गुण युक्त असणारा जो आहे त्याचे मायबाप धन्यतेमध्ये जातात. म्हणून वर्णन केलं धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मने. धन्य धन्य जयाचे नाही का. ज्ञानोबरायांच्या माईबापांना किती मोठी धन्यता असू शकते सांगा नाही का. याचं वर्णन बघा की चिंतन आहे की जे उत्कृष्ट अवस्थेची रूपता आहे ह्या जगतामध्ये, तसे स्वभावतच ते मुक्त असणारे महात्मे आहेत. पण त्यांचं वर्णनच करायचं म्हटलं तर अनेक पुण्य. म्हणून ते कृष्णावतारामध्ये वर्णन केलेलं आहे की पृस्नी सुतपा रूपामध्ये असणारे वसुदेव देवकी. काही पहिल्या एका जन्मामध्ये वसुदेव देवकीनं देवाची तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाले. म्हटले काय मागायचंय सांगा. देवाला म्हटले तुमच्यासारखा पुत्र व्हावा. देव म्हटले तथास्तु. आता तथास्तु म्हटल्यानंतर पुन्हा देवाच्या लक्षात आलं की माझ्यासारखा आता माझ्यासारखा कोण असू शकतोय म्हटले. आता शेवटी मग देवाला काय आहे त्यांच्या उदरी जन्म घ्यावा लागला. अर्थ कळाला का बघा. धन्य माता पिता याचा अर्थ आहे की काहीतरी कुलम पवित्र जननी कृतांता वसुंधरा पुण्यवतीचे न. हे सामान्य कोण म्हणत नाही. आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी म्हणतात अपार सच्चित सुख सागरेस्मिन लिने परे ब्रह्मणे असं चित्त. ज्याचं चित्त परब्रह्म परमात्म्यामध्ये तदाकार एकाग्र झालं ना त्याचं कुळ पवित्र आहे. जननी कृतांत झालेले, वसुंधरा पुण्यवती झालेले त्याच्या असण्यामुळं. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, त्याच्या असण्यामुळं पुण्यवती झालेली आहे. पण चित्त जर परमात्मामध्ये जर तदाकार एकाग्रतेनं अनुभूतीला असेल तर समजून जावा खरंच धन्य आहेत. धन्य माता पिता तयाचा हरिक वाटे देवा. आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा टाळी. तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. आपुल्या आईचा जोरसे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण खंड चिंतन विठोवाचे. कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. झालेली सेवा पंढऱ्याच्या चरणी, ज्ञानोबा तुकोरांच्या चरणी, संतांच्या चरणी, भगवद्गीता मातेच्या चरणी झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. भगवंताच्या चरणी